दादा तुम्ही केव्हा आलात? बऱ्याच दिवसांनी मी असं दुर्वाला शांत झोपलेलं बघतोय. हे अगदी खरं आहे हा दादा. इतकी वर्ष झाली दुर्वाला इतकं खुश मी कधीच बघितलेलं नाही. काय पण अशा गप्पा काय चालल्या होत्या? खूप गप्पा झाल्या दादा. दिवाळीमध्ये कशी धमाल केली ते सांगत होती ती. आदित्य आणि अथर्व दादा तिला खूप आवडायला लागलेत. ते खेळतात ना तिच्या बरोबर. सुट्टी संपेपर्यंत तिला इथेच राहायचंय आणि आपण सगळे इथेच राहूया असं सांगत होती मला. खरंय दादा, मीराताईंमुळे झालंय हे सगळं. म्हणजे मीराताई त्या घरात येण्यापूर्वीची दुर्वा आणि आत्ताची दुर्वा यात खूप बदल आहे. ती माणसात राहायला लागली आणि ते बघून मला खूप बरं वाटतंय. खरंय, मी मात्र मीरावरती फक्त अन्याय केला. तिने आपल्याला काही सांगितलं नाही. कुठल्या परिस्थितीतून चालले कदाचित हे यापुढेही तिने कधी सांगितलं नसतं. बरं झालं मी इथे आलो म्हणून मला खरं काय ते कळलं तरी. मी खूप त्रास दिलाय तिला. या सगळ्या गोष्टीचा आता मला त्रास होतो. नाही पण मी हे सगळं निस्तरणार आहे. ही घडी परत बसवणार आहे. नक्कीच दादा, होईल सगळं व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. म्हणजे तुम्हाला कळलंय ना की मीराताई किती समंजस आहे. आणि एक सांगू का दादा, तुम्ही पण या घरात खूप निवांत वाटतंय. हे पण कोणाला सांगू नका आपल्यातलं बोलणं. नाही नाही, मी नाही सांगणार, काहीच नाही सांगणार. नाही मला प्रॉमिस दे. हो हो दादा. नाही म्हणजे तुम्हाला कळलंय हे, म्हणजे तुम्ही सगळं व्यवस्थित कराल यावर खात्री. तुम्ही आराम करा, मी बाहेरचं बघते. मीरा, खूप अन्याय केलाय मी तुझ्यावर. पण काळजी करू नको, सगळं व्यवस्थित कर. शेवटी नवरा आहे तुझा, माझं कर्तव्य आहे ते. आणि मुख्य म्हणजे आता ती वेळ आली आहे. घ्या. आज ना मला याची फार गरज होती. जेवण इतकं मस्त झालंय. माझंही, म्हणून तर शतपावली करून आलोय. मामा, आज मी इथे राहणार आहे. अरे वा, काहीच हरकत नाहीये. म्हणजे तुम्ही इथे राहावं असं आम्हाला नेहमीच वाटतं. हो, म्हणजे अशा घराची किंवा अशा ठिकाणाची तुम्हाला सवय नसेल ना राहायची. असं काही नाही हो, तुम्ही काही विचार करू नका. मी आरामात झोपेन इथे. तुम्ही ना माझ्या रूम मध्ये झोपा. हा, म्हणजे शांत झोप लागेल, एकदम कम्फर्टेबल झोप लागेल. थोडस सामान आहे ते मी मीराला सांगतो आणि बाहेर काढतो. हा मीरा, जरा इकडे ये. काय रे मामा? नाही, काही झालेलं नाही. मामा, अजिबात काळजी करू नका. हे सगळं एवढं उलटापालट करायची काही गरज नाहीये. मी इथे झोपेन. मीरा, अगं तू सांग ना, ते माझं ऐकत नाहीयेत ग. ते इथे झोपायचं म्हणतायत ग. ते मला बरं वाटत नाही. तू सांग ना प्लीज त्यांना. आओ,
मामा सांगतोय तर ऐका ना त्याचं. थांब जरा. मामा खरं सांगू का अगदी, आम्हाला ना दोघांना छानपैकी रात्रभर गप्पा मारायचे. बरेच दिवस झाले मन मोकळे गप्पाच मारले नाहीत आम्ही. मस्त गप्पा मारत बसू आणि डोळा लागला की तिथे पडेल मी. काळजी करू नका. हो हो, आय एम सॉरी. मी माझ्या लक्षातच आलं नाही. नाही, काही हरकत नाही. तुम्ही माझ्या रूम मध्ये बसून गप्पा मारा ना. नाही नाही नाही, तेच मस्त वाटतं एकदम. नाही नाही, तुम्ही झोपा. खरं तर आम्ही झोपू की नाही हेच माहित नाही मला. रात्रभर आम्ही जागू, गप्पा मारू. ठीक आहे, मी आपलं उगीच. मग मी झोपू? हो, अगदी निवांत झोपा. त्यांना फर्स्ट क्लास गरम गरम कॉफी करून दे. हा, चला. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय ग, झोपली होतीस का? नाही, पाणी भरत होते. मावशी, तू झोपेती अशीच कामं करतेस? डोकं फिरलंय का तुझं मधुरा? एवढी धडधाकट बाई झोपलेली दिसत असताना विचारते काय करत होतीस म्हणून. मावशी, तू उठून बसलीस ना म्हणून मी बोलले तुझ्याशी, नाहीतर मी गपचूप आपलं पुस्तक वाचत बसणार होती. अगो बाई, केवढी शांत सती सावित्री ग. हा, काही करत नाही, शांत बसून पुस्तक वाचत होती. वा, किती त्रास देतेस तू. मध्येच लाईट काय लावतेस, मध्येच तो मोबाईल काय उघडतेस, त्या टुक 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 त्या मेसेजचा आवाज काय करतेस. हे नाही तर ते, ते नाही तर हे. मावशी, झोप हा तू. नाही नाही, तुला खूप गरज आहे झोपेची. आणि तसंही अशीच झोपा काढत राहिलीस तर एक दिवस पाणी भरायची वेळ येईल तुझ्यावर. काही बरळू नकोस. हा, देवाने तोंड दिलं म्हणून वाटेल ते बडबडायचं. वाटेल ते नाही, खरं ते सांगते. काय झालं? अगं, जिजू आज इथेच थांबणार आहेत. मग आपण त्यांच्यावर लक्ष नको का ठेवायला? का चोर आहेत का ते? आपल्या घरचं काही चोरून नेणार आहेत? मोठा माणूस आहे, भरपूर आहे त्याच्याकडे. मावशी, त्या दोघांमध्ये नक्की काय चाललंय हे कळायला नको का आपल्याला? ते तू बघ, मला झोपू दे बाई. दोन्ही घरचं काम करून ना मी थकले. आणि ना, दिवे बंद कर, नाही तर माझी गांधारी होईल. तूच गांधारी नाव. गांधारी? गांधारी माझ्या सासूचं नाव होतं. आणखी काही? आता कॉमन सेन्स नाही तिला. मावशी, साधा आणि कॉमन. रिअली? जिजू आज इथेच थांबणार. चांगला चान्स आहे सगळं समजून घेण्याचा. काय? हा, काय झालं? नाही, तुझ्याशी नाही, तुझ्या गांधारीशी बोलत होते. हा, झोप ना तू, झोप झोप. हा? अरे दादा, काय हवं होतं का तुला? अरे तहान लागली आहे, पाण्याची बॉटल हवी होती. थँक्स.
अरे झोप नाही लागत आहे का? नाही असं काही नाहीये. पाणी पिऊन मी झोपणारच आहे. तू झोप. तुला झोप नाही लागत आहे मला कळतंय दादा, तुला का झोप नाही लागत आहे. आय एम सॉरी दादा, मी जे बोललो ते बोलायला नको हवं होतं खरं तर. अरे नाही नाही, अरे तू काही खोटं नाही बोललास. तू तरी काय करणार आहेस? मग काय झालंय तुला? अच्छा तुला भूक लागली आहे का? मी तुझ्यासाठी फराळ घेऊन येऊ का? किंवा मग एक सँडविच असं बनवून देऊ का तुला आता? हे बघ मला काही नको आहे. मी ओके आणि तू झोप आता, नाही तर आपल्या आवाजाने काकांची झोप मोडून. अरे हो, ते इथेच आहेत ना, विसरलोच मी. तू झोप, मी झोपतो आणि झोप नाही आली तर जरा वेळ टेरेसवर जाईल. जीजू इथे आहेत म्हणून तुला झोप नाही लागत आहे का? म्हणजे जीजू इथे आहेत, त्याचा त्रास होतोय का तुला? मी आलो, टेरेसवर जाऊ. मस्त झाली कॉफी. तू आमच्या घरात आल्यापासून जेवणानंतर तुझ्या हातची कॉफी कधी चुकली नाही. थँक्स. थँक्स काय त्यात, राहतं लक्षात. कशाची बनलीस ग तू? काय काय आणि किती आणि कसं सहन करतेस? लग्न होऊन एवढे दिवस झाले, काहीही सांगितलं नाहीस मला. तुझ्या प्रेमाबद्दल बोलली नाहीस, त्यागाबद्दल बोलली नाही. हे असं प्रेम मिळवण्यासाठी लोक तरसतात आयुष्यभर, तडफडतात. बघतोय ना मी, सगळेजण किती प्रेम करतात तुझ्यावर. तो आदित्य सुद्धा. इतकं सगळं प्रेम मिळत असताना ते सगळं केवळ आपल्या बहिणीसाठी सोडून देऊन, घर सोडून निघून आलीस. मला ना खरंच कळतच नाही तू नेमकी काय आहेस, तू कशाची बनली आहेस. चूक केलीस तू. माझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केलीस. आणि मी काय केलं? मी फक्त त्रास दिला, छळलं. सॉरी, आय एम रिअली सॉरी. जमलं तर माफ कर मला. खूप त्रास दिला मी. I promise you. कधी असा घाणेरडा वाईट नाही वागणार. प्रॉमिस. आदित्यची मला आता काळजी वाटायला लागली. काय आयुष्य पडले त्याच्यासमोर, कसं काय होणार त्याच.
पण मी प्रयत्न करणार आहे, त्याला मदत करणार मी त्या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी. कसंही असेल, काही असेल, पण आता मी तुझा नवरा आहे. तुझी जबाबदारी आहे माझ्यावर. सगळं व्यवस्थित करेन मी. काय रे, काय झालं? नाही काय नाही, मी आपला सहज चक्कर मारायला गेलो होतो. ओके, पण असा का दिसतोयस? असा म्हणजे? असा म्हणजे भूत बघितल्यावर कसा चेहरा होतो तसा झालाय तुझा चेहरा. हॅलो, काय काही विचारतीये मी? नाही नाही, काही नाही. काही नाही? ओके, ठीक आहे, नको सांगूस. पण इतक्या रात्री अचानक असं म्हणजे चक्कर मारायचा मूड का झाला तुझा ते तरी सांग. का म्हणजे मूड होऊ शकत नाही का? होऊ शकतो, पण तरी का? झोप लागत नाहीये तुला? नाही, मी झोपायलाच जातोय. ओके, पण का? तुला काय करायचंय? आणि तू का आली? तू जाऊन झोप ना. आणि प्लीज मला असले प्रश्न विचारू नकोस प्लीज. ते अरे काय आहे, किती चिडचिड करतोयस तू? जरा जरा शांत हो ना. हे बघ, किती शांतता इथे, म्हणजे किती गोड रोमॅन्टिक मोमेंट आहे. म्हणजे या क्षणी फक्त आपण दोघंच आहोत. प्लीज, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? काय चाललंय तुझं? प्लीज जाऊन झोप. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तू पण तुला काय झालंय रे? तू काय इतकी चिडचिड करतोयस? चल एक काम करूया, आपण आज जाऊया, मी तुझ्यासाठी छान कॉफी करते. आणि कॉफी बरोबर हवं तर आपण गप्पा मारूया, छान गाणी ऐकूया, चालेल का? नेहमीच असं करतो हा. एक मिनिट, हा असं का आला? हा टेरेसहून तर आला नसेल.